जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपला आजचा जिल्हा आहे सांगली. सांगलीचं क्षेत्रफळ 8,572 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत. त्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, शिराळा, वाळवा, पलूस आणि कडेगाव आहे. 1949 मध्ये सातारा जिल्ह्याचं विभाजन करून दक्षिण सातारा निर्माण झाला आणि 1960 मध्ये त्याचं नामकरण सांगली असं करण्यात आलंय. सांगली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्यांशी लागून आहेत ते आपण पाहूयात. सांगलीच्या उत्तर आणि वायव्येला सातारा जिल्हा आहे, तर ईशान्य आणि उत्तरेला सोलापूर आहे. पश्चिमेला रत्नागिरी आहे, तर दक्षिणेला कोल्हापूर आहे आणि आग्नेयेला कर्नाटक राज्य लागून आहे. आता आपण पाहूयात की सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रमुख नद्या आहेत. कृष्णा ही प्रमुख नदी सांगलीतनं वाहते. यासोबतच वारणा, येरळा, माण, बोर आणि अग्रणी याही नद्या सांगलीतनं वाहतात. सांगलीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, तांदूळ, हळद, ऊस, तंबाखू आणि द्राक्ष ही पिकं प्रामुख्याने पिकवली जातात. सांगलीमधली प्रमुख स्थळं कुठली कुठली आहेत आपण ती आता पाहूयात. सांगलीमध्ये हळद, गूळ आणि शेंगांची मोठी बाजारपेठ असते, तर तासगाव हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सांगली शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे. देवराष्ट्रे ही यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे, तर बऱ्हे बोरगाव हे क्रांतिसिंग नाना पाटील यांचं जन्मगाव आहे. याशिवाय प्रचितगड किल्ला, इरविन ब्रिज आणि दंडोबा टेकड्या सुद्धा सांगलीमध्येच आहेत. नरसिंगपूर हे कृष्णाकाठी वसलेलं सांगलीतलंच एक शहर आहे आणि मिरज हे रेल्वे जंक्शन तर आहेच, पण ह्याशिवाय तंतुवाद्यांसाठी सुद्धा अगदी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे.